सर्वांना शिवाय नमः. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अतिशय सुंदर असं श्री भ.प. रूपाताई निळकंठराव बिरादार यांचे भव्य प्रवचन. भाऊ आले, बहिणीची भूक गेली, आम्हाला भूक नाही बर का आता. मग तसंच या उमाताई अशोक स्वामी परिवार असा आहे. भाऊ काय सांगावं त्यांचं महत्व. दर महिन्याला भजन होतं. प्रत्येक भजनी मंडळ 12 भजनी मंडळ 12 रुद्र आणि एवढे भजनी मंडळ येतात, एवढं उत्सव करतात. दर वर्षाला पारायण होतं. त्यांचं कौतुक किती करावं तेवढं कमी. एवढं कौतुक आहे ते सांगायला सुद्धा शब्द पुरत नाही. त्याला कुठून सुरू करावं. आता भावाच्या पुढे बहिणीला बोलायला काहीच वाटत नाही. आम्ही भेट नाही. भावाला बहिणीला काय करा काहीच नाही. आणि भाऊ आमच्या पाठीशी आहेत, राहणार आहेत, पुढे सुद्धा राहतील. ते सुद्धा आहे बर का. पुढे सुद्धा भाऊ राहतील. त्यांनी म्हणले, आधीच आपण म्हणलेलो बनसुडे भाऊ तुम्ही आगे बढो हम तुम्हारे पीछे है. साथ भी आहे पीछे आहे. त्यांच्या माग आहो मी, त्यांच्या माग आम्ही हा. तसंच मला जास्त काही बोलायचं नाही. आता भाऊला एकच मागायची आहे. काय मागायची आहे. आता ही 27 वर्षापासूनचा उत्सव चालू आहे. भाऊ 27 वर्षापासून हा उत्सव चालू आहे. तर आता एकच मागायचे आहे. पुढल्या वर्षी 2026 ला प्रदीप मिश्राची शिवकथा हो हो एवढंच भाऊला मागायचे आहे. आम्ही तुमच्या साथ आहोत. एवढे भजनी मंडळ तुम्हाला साथ देऊ लागतो. प्रदीप मिश्र कुणाला खरं आहे का नाही मावल्यानं. काय बसला म्हणा आणायचे का नाही. भाऊनं साथ द्यायला पाहिजे का नाही. आम्हाला एवढंच पाहिजे. भाऊ काहीच नाही. प्रदीप मिश्राची शिवकथा आणि आप्पाच्या त्या जन्म उत्सवात व्हायला पाहिजे. असं आधी मध्ये नाही बर का. त्या जन्म उत्सवात यायला पाहिजे. ती शिवकथा 3 दिवसाची ठेवा, 5 दिवसाची ठेवा, पण शिवकथा झाली पाहिजे. कारण आप्पाला शिवकथा आवडत होती. आप्पा स्वतः महिना शिवकथा करत होते. म्हणून आपणाला ही शिवकथा प्रदीप मिश्राकडून आणून सगळ्या लोकाला त्या खेड्यापाड्याला आणि उदगीरला शिवमय करायची. शिवमय करायचे आहे. कुणामुळं तर उमाताई अशोक स्वामीमुळं. ती आमच्या माता पिता आहेत. आपण आम्हाला सांगितलेले आहेत. माझी माय कोण आहे तर उमाताई म्हणून हात दाखवलेला आहे. त्यांची माय झाल्यात मग आपली कोण आहे. आपली सुद्धा आई. ती दोघं आपले माता पिता. आपण हे सांगितले परमेश्वरी मध्ये माझे माय कोण आहे तर तिकडे बोट करून आपल्याला दाखवलेत का नाही. मग ती दोघं आपले आई वडील आहेत. आई वडील आहेत आपले. आपण इथं येतो महादेव पार्वती म्हणून. आपण माय म्हणून आपल्याला आज उत्सव एवढा सोहळा पाहायला मिळतो. कोणामुळं त्यांच्या स्वामी परिवारामुळं. तर हे असंच चालत राहणार आहे. आणि तेवढं आम्हाला भाऊला मागायचं आहे. पुढच्या वर्षी प्रदीप मिश्राची शिवकथा झालीच पाहिजे. तेवढं पाहिजे आम्हाला. भाऊ शिवकथा ती बी असं नाही या जन्म उत्सवात यायला पाहिजे. जन्म उत्सवाने ते एवढं यावं. भाऊ एवढंच तुम्हाला मागायचे आहे. जास्त काही नाही. आणि आमच्या अनेक भजनी मंडळ आहे. भाऊन सांगितले होते तेव्हा मला लिस्ट द्या. भाऊकडे गेली माहिती मला माहिती नाही. भाऊन सांगितले होते कुणाला तबला आहे कुणाला पेटी नाही. किती दिवस करतो मी हाव म्हणले होते. अवघी स्वामीच्या मठात आप्पा बी होते तिथं. आमचे जम्बलिंग आप्पा सुद्धा होते. मग ही लिस्ट त्यांच्याकडे गेली का नाही मला माहिती नाही. पण आता आम्हा द्या म्हणलो तर आम्ही देतो. आम्ही द्या म्हणलो तर आम्ही देतो. शिवालयापासून शिवालयात सुद्धा पाहिजे ते. ही एवढंच आम्हाला मान्य आहे. आम्हाला काहीच मागायचे नाही. भावाला एवढंच मागायचे आहे. पुढल्या वर्षी शिवकथा व्हावं आणि भजनी मंडळाला सामान द्यावं. एवढंच भावाला मागायचंच एवढं. बहीण काय मागते भावाला. एक साडी घेतली की खुश. तसं आमचे बनसडे भाऊ असे आहेत. भाऊ कधी फोन करत नाहीत पण भाऊ सगळ्याला माझे म्हणतात. आज उदगीरला उजेड केलेला आहे. जिल्ह्याला उजेड केलेला आहे. ही भाऊ आहेत. आता सगळ्या बहिणी म्हणतात सख्खे भाऊ नाही आमच्या बनसडेच भाऊ आहेत. सगळ्या बहिणी म्हणतात सख्खे भाऊ नाही आमचे भाऊ आहेत. हे म्हणतात. एवढंच भाऊला सांगणं आहे. माझे जास्त न बोलता अनेक जण आहोत. झालेली सेवा माझ्या गुरुमाऊलीच्या मंगलमय चरणी मी समर्पण करते.